ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 283. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. हे भगवान, आम्ही सर्वे धृतराष्ट्रस्य पुत्राः अवनिपाल संघैः सह एव तथा भीष्मः द्रोणः च असौ सूतपुत्रः अस्मदीयैः अपि योधमुख्यैः सह. हे प्रभो, धृतराष्ट्राचे दुर्योधनादी सर्व पुत्र आणि भीष्म, द्रोण तसेच हा सूतपुत्र कर्ण आमच्या पक्षाचे प्रमुख योद्धे यांच्यासह. नोहेती हे कौरव कुळीचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर हे गेले गेले सहपरिवार तुझी या वदनी. आणि जे जे याचेनी सावाये आले देशोदेशीचे राये तयांचे सांगावया जाओ न लाहे ऐसे सरकटित आहासी. मदमुखाची या संघटा घेत आहासी घटघटा आरणी हन थाटा देतासी मिठी. जंत्रावरीची ल मार पदातीचे मोगर मुखा आत भार हार पताती मा. अहो, कौरव कुळातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार म्हणजे पुत्र नोहेती म्हणजे हे तेच नव्हेत काय. अरे रे, हे सगळे सहपरिवार तुझ्या वदनी म्हणजे मुखात गेले रे गेले. आणि देशोदेशीचे जे जे राये म्हणजे राजे यांच्या सावाये म्हणजे सहाय्यास आले होते त्यांची वार्ता सांगण्यास देखील कोणी लाहे म्हणजे उरणार नाही. अशा प्रकारे तू सगळ्यांचा सरसकट ग्रास करीत आहेस. आणि आरणी म्हणजे या युद्धभूमीवरील मदोन्मत्त हत्तींचे संघटा म्हणजे समुदाय देखील तू मोठ्या थाटाने घटा घटा ग्रास करीत आहेस. जंत्रा म्हणजे तोफांवरून मारा करणारे सैनिक आणि पदाती म्हणजे पायदळातील सैनिकांच्या मोगर म्हणजे झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखाच्या आत हारपताती म्हणजे नाहीशा की हो होत आहेत. कृतांताची या जावळी जे एकची विश्वाते गिळी ती एक कोटीवरी सगळी गिळीतासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा संजोडिया रहवरा दातन लाविसी मा परमेश्वरा कसा तुष्टलासी बरवा. हा गा भीष्मा ऐसा कवणू सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीलासी कटकटा. कृतांताची म्हणजे यमाची जावळी जणू भावंडे आहेत अशा तोडीची जी अस्त्रे आहेत व ज्यांच्यातील एकच सर्व विश्वाला गिळून टाकेल अशी अनेक प्रकारची कोट्यावधी शस्त्रे तुम्ही गिळून टाकीत आहात. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रहंवरा म्हणजे रथ यांना हे परमेश्वरा तू दात न लावता गिळीत आहेस व त्या योगाने बरवा म्हणजे चांगला संतुष्ट कसा झाला आहेस. हा गा म्हणजे अहो असे पहा की भीष्मांसारखा सत्यवादी व शौर्य निपुण असा दुसरा कवणू म्हणजे कोण आहे. आणि हा द्रोणाचार्य ब्राह्मण असून त्याला देखील कटाकटा ग्रासून टाकले आहेस. हा सहस्त्रकराचा कुमरू एथ गेला गेला कर्णविरू आणि आमुचिया आघवयाचा केरू पेडीला देखे. कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहायया मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणि ले मरण. मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितलिया विभूती तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो. अरे रे, हा सहस्त्र कराचा म्हणजे सूर्याचा कुमरू म्हणजे जो महावीर कर्ण तोही येथे आपल्या मुखात गेला हो गेला. आणि आमच्याकडच्या आघवया म्हणजे सगळ्या वीरांची अडचण तू नाहीशी केल्याचे मी पाहत आहे. हाय रे धातया म्हणजे विधात्या ब्रह्मदेवा, भगवंताच्या अनुग्रहाने कटकटा दात कापविणारी ही काय आनंदित गोष्ट घडत आहे. ह्या विपरीत फलप्राप्तीसाठी म्हणजे मला विश्वरूप दाखवा अशा मी केलेल्या भगवंताच्या प्रार्थनेच्या योगाने असे झाले की ह्या बापुड्या दीनवाण्या जगाला मी स्थितीकालीच अकाली मरण आणले. मागा म्हणजे पूर्वी देवाने बहुवा उपपत्ती म्हणजे पुष्कळ प्रकारांनी व युक्तीने आपल्या थोड्या विभूती सांगितल्या.
पण त्याप्रमाणे माझ्या पुढ्यात असलेल्या देवाची स्थिती नाही आणि तसा व्यापकपणा मला देवात दिसत नाही असा हट्ट मी धरून बसलो व तसे रूप दाखवण्याची विनंती केली. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.